आणि आता पाहणार आहोत महाफास्ट घडामोडी। मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर रेमडेसिवीर इंजेक्शन वरून केलेल्या आरोपांमुळे राज्यातील वातावरण तापले। मुंबई पोलिसांनी दमण इथल्या एका ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला ताब्यात घेऊन चौकशी करून सोडून दिले। ही बाब कळताच भाजपचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तातडीने मुंबई पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांची भेट घेत जाब विचारला। दमणमधील ब्रुक फार्मा कंपनीचे संचालक राजेश डोकानिया यांना एका मंत्र्याच्या ओएसडीच्या सांगण्यावरून ताब्यात घेण्यात आल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। ब्रुक फार्मा कंपनीकडे 60,000 रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा असल्याचं कळल्यामुळे त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं। त्यांना अटक केलेली नाही, फक्त चौकशी केली असं डीसीपींकडून सांगण्यात आलं। राज्याला म्हणजेच महाराष्ट्राला रेमडेसिवीर द्या अशी ब्रुक कंपनीला विनंती दरेकर यांनी केली होती। तर भाजपच्या विनंतीनंतर केंद्रीय मंत्र्यांच्या परवानगीनंतर कंपनीला महाराष्ट्राला रेमडेसिवीर देण्यास तयारी असल्याचं फडणवीसांनी सांगितलं होतं। राज्य सरकार या बाबतीत राजकारण करतंय। राज्याला रेमडेसिवीर पाठवण्याची वेळ असताना कंपनीच्या मालकाला पोलीस स्टेशनला आणून बसवण्यात आलं। हे कसलं राजकारण असा सवाल फडणवीस यांनी केलाय। जे काही अगदी स्पष्टपणे दिसतंय की कशा प्रकारचं राजकारण आहे हे आम्ही त्या ठिकाणी मरमर करून जाऊन त्यांना महाराष्ट्राला द्या असं सांगतोय। जे काही रेमडेसिवीर येणार आहे ते महाराष्ट्रामध्ये येणार आहे। विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे अलीकडेच दमणला या कंपनीत गेले होते। त्यानंतर प्रदेश भाजपतर्फे राज्य सरकारला 50,000 रेमडेसिवीर इंजेक्शन्स भेट देण्यात येणार होती अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे। विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी दमणमधील ब्रुक फार्मा कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली होती। त्यानंतर 50,000 रेमडेसिवीर खरेदी करण्याचं ठरलं होतं अशी माहिती दरेकर यांनी दिली आहे। दमणमधून ही इंजेक्शन्स आणण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगी लागते, त्यासाठी आवश्यक पत्र दिलं जाईल असं आश्वासन अन्न औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी आम्हाला दिलं असं दरेकर यांनी सांगितलं। दमणमधून इंजेक्शन्सचा साठा आल्यानंतर तो फडणवीस यांच्या हस्ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला जाणार आहे। 950 रुपये प्रत्येकी याप्रमाणे 50,000 इंजेक्शन्ससाठी 4,75,00,000 रुपयाचा खर्च प्रदेश भाजपनं केला होता अशी माहितीही दरेकर यांनी दिली आहे। या सगळ्या घडामोडी घडण्यापूर्वी काल मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले होते। महाराष्ट्राला रेमडेसिवीर द्याल तर कंपनीचा परवाना रद्द करू अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप मलिक यांनी केला। 16 कंपन्यांकडे 20,000 लसचा साठा उपलब्ध आहे। केंद्राने सांगितलं की महाराष्ट्राला द्यायचं नाही, औषधं दिली तर तुमच्यावर कारवाई करू। ही काय परिस्थिती या देशामध्ये केंद्राने निर्माण केली। नवाब मलिकांच्या आरोपात काडीचंही तथ्य नसल्याचं भातखळकर यांनी म्हटलंय। मलिकांनी आरोपांचे पुरावे द्यावे, अन्यथा राजीनामा द्यावा अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे। महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवलं तर कंपन्यांवर कारवाई करू अशी केंद्र सरकारने त्यांना धमकी दिली। हा नवाब मलिक यांचा आरोप म्हणजे बेशरमपणा आणि खोटारडेपणाचा कळस आहे। केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी राज्य सरकारवर घणाघात केलाय। भ्रष्टाचारी सरकारमुळे जनतेचे हाल होत आहेत, गलिच्छ राजकारण सुरू आहे। दरम्यान राज्याला सर्वाधिक ऑक्सिजन पुरवला जातोय असा दावाही गोयल यांनी केलाय। राज्यातील महाविकास आघाडीच्या नाराजीची केंद्रानं दखल घेत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केलाय। तसंच राज्याला ऑक्सिजन आणि वैद्यकीय सुविधा पुरवण्याचं आश्वासन केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय। सध्या राज्यात कोरोनानं हाहाकार माजलाय, मात्र विरोधी पक्षाकडून राजकारण केलं जातंय अशी टीका बुलडाणा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे। यावेळी फडणवीस यांच्या संदर्भात टीका करताना मात्र त्यांची जेब घसरली। केंद्राकडनं राज्यातल्या कंपन्या ज्या रेमडेसिवीरचं इंजेक्शनचा प्रोडक्शन करतात त्यांना सांगितलं जातं की तुम्ही महाराष्ट्राला लस देऊ नका। पुण्यावाला जो त्यांनी वॅक्सिन तयार केला त्याला सांगितलं जातं की महाराष्ट्राला वॅक्सिन देऊ नका। केंद्राकडनं ऑक्सिजनची मागणी त्या ठिकाणी काही 1480 तो ऑक्सिजन ते देत नाहीये। गुजरातला 1.5
ऑक्सिजनच्या रेल्वे वाहतुकीची मागणी रेल्वे प्रशासनानं मान्य केली आहे। राज्याचं निवेदन आल्यानंतर रेल्वेनं क्रायोजेनिक टँकर्समध्ये त्याच्या रोल ऑन योजनेअंतर्गत देशभरात द्रव्य वैद्यकीय ऑक्सिजनच्या वाहतुकीला मान्यता दिली आहे। केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात ऑक्सिजनच्या तुटवड्यासंदर्भात चर्चा झाली। राज्याला ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही, राज्याला सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलंय। दादर मार्केटमधील भाजीपाला खरेदी आणि विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी आजही झाल्याचं दिसून आलंय। यावेळी अनेक जण विनामास्कच फिरताना आढळून आले। कुर्ला एलटीटी स्थानकावर सलग 9व्या दिवशी परप्रांतीय मजुरांनी गावी जाण्यासाठी गर्दी केली, त्यामुळे पुन्हा एकदा कुर्ला एलटीटी रेल्वे स्थानकात मजुरांची गर्दी पाहायला मिळते। रेल्वे बोर्डानं कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नव्या गाईडलाईन्स जारी केल्यात। विनामास्क रेल्वेतून प्रवास करताना आढळल्यास 500 रुपयाचा दंड आकारला जाणार आहे। तसंच टीटीला हा दंड घेण्याचा अधिकार देण्यात आलाय। मुंबईत सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर थुंकल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत। त्यानुसार मुंबई पोलीस थुंकणाऱ्यांवर कारवाई करणार आहेत। मुंबईत खासगी वाहनांसाठी कलर कोड सिस्टीम सुरू करण्यात आली आहे। आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लाल, भाजीपाल्यासाठी हिरवा, इतर अत्यावश्यक सेवांच्या गाड्यांसाठी पिवळ्या रंगाचे कलर कोड बंधनकारक करण्यात आलेत। एसटी महामंडळाला लॉकडाऊनचा फटका बसलाय। निर्बंधांमुळे प्रवासी संख्येत तब्बल 20 लाखांची घट झाली आहे। त्याचा परिणाम एसटी महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नावर बसलाय। परिवहन मंत्री अनिल परब हे एसटी कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं म्हटलंय। दरम्यान मुंबईत काम करणाऱ्यांचं प्राथमिक पद्धतीनं लसीकरण व्हावं अशी मागणी त्यांनी केली आहे। एसटी कर्मचाऱ्यांचं लसीकरण व्हावं यासाठी मी सातत्याने प्रयत्न करतोय। मी माननीय मुख्यमंत्र्यांना तसं पत्र देखील दिलेलं आहे, कारण एसटी कर्मचारी ही अत्यावश्यक सेवेमध्ये काम करत आहेत। मुंबईतील सर्व वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत। रुग्णसेवेव्यतिरिक्त इतर उपचार, वैद्यकीय कामं कमी करण्याच्या सूचनाही महापालिकेनं दिल्या आहेत। नाशिकमध्ये उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरचं शरद पवार आज व्हीसीद्वारे उद्घाटन करणार आहेत। या कोविड सेंटरमध्ये 180 ऑक्सिजन बेड आणि 115 सीसीसी बेडची व्यवस्था आहे। औरंगाबाद पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना अँटीजेन टेस्ट सुरू केली आहे। त्यासाठी पोलिसांकडून शहरातील प्रत्येक चौकात नाकाबंदी करण्यात आली आहे। नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी इंदिरा गांधी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय इथे एकूण 420 खाटा वाढवल्यात। यामुळे मेडिकलमध्ये आता 900 खाटा क्षमता झाली आहे। नाशिकमध्ये लॉकडाऊनबाबत महापौरांनी छगन भुजबळ यांना पत्र लिहिलंय। यापूर्वी लॉकडाऊन नको, कठोर निर्बंध करा अशी मागणी महापौरांनी केली होती। बारामतीमध्ये रेमडेसिवीरच्या बाटल्यांमध्ये पॅरासिटेमॉल भरून विक्री केली जात होती। या प्रकरणी बारामती ग्रामीण पोलिसांनी 4 अटक केली आहे। नवी मुंबईच्या कामोठ्यात आजपासून 20 आयसीयू बेड्स आणि 10 व्हेंटिलेटर्सची सुविधा कार्यान्वित होणार आहे। यावर वेबच्या माध्यमातून महापालिका आयुक्त लक्ष ठेवणार आहेत। नागपुरात रेमडेसिवीर इंजेक्शन काळाबाजार प्रकरणी 4 अटक झालेली आहे। शुअरटेक हॉस्पिटलमधील वॉर्डबॉयचाही यात समावेश आहे। 4 रेमडेसिवीर इंजेक्शनही जप्त करण्यात आले। पुण्यात कोरोना चाचणीचे बनावट रिपोर्ट देणाऱ्या दोघांना डेक्कन पोलिसांनी अटक केली। जंगली महाराज रोडवरील एका लॅबच्या नावानं हे दोघं बनावट रिपोर्ट बनवून देत होते। नाशिकमध्ये लॉकडाऊनवर नजर ठेवण्यासाठी ग्रामीण पोलीस ड्रोनचा वापर करणार आहेत। जिल्ह्यातील महत्त्वाच्या गावांमध्ये ड्रोन कॅमेऱ्याद्वारे गर्दीवर लक्ष ठेवणार आहेत। पुण्यातील हिंजवडीतील हॉटेल रूड लाऊंज पोलिसांनी सील केलंय। कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे। लस संपल्यानं 40गाव इथलं लसीकरण बंद झालंय। लसीकरण केंद्रात केवळ 160 कोविशिल्ड लसीचे डोस उपलब्ध होते, त्यामुळे 160 जणांचंच लसीकरण करण्यात आलं। इतर सर्वांना लसीकरणाशिवायच घरी परतावं लागलं।
पनवेल हद्दीतील खानावळे ग्रामपंचायतीनं ग्रामस्थांची कोरोना चाचणी, रुग्णवाहिका, रेमडेसिवीर इंजेक्शनचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे त्यांनी महाराष्ट्रासाठी एक नवा आदर्श घालून दिलाय. पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना चाचणीसाठी नागरिकांना तासनतास वेटिंगवर राहावं लागतंय. टेस्टिंग लॅबवर गर्दी होत असल्यानं टोकन पद्धत सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना टोकन घेण्यासाठी तासनतास थांबावं लागतंय. पिंपरी चिंचवडमध्ये 2,63,000 जणांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतलाय, तर 24,284 जणांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतलाय. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे संपर्कात आलेल्यांना चाचणी करून घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय. नवी मुंबईच्या खारघरमध्ये एका दिवसात 3 लाख रुपयाचा दंड वसूल करण्यात आलाय. कोरोना नियमांचं पालन न करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे ना नफा ना तोटा या तत्वावर सध्या एसटीची वाहतूक सुरू आहे. मात्र नुकसान होत असतानाही प्रवाशांच्या सेवेसाठी लालपरी रस्त्यावर धावतेय. लॉकडाऊन काळात शिवभोजन थाळी मोफत मिळत असल्यानं गरजूंना फायदा होतोय. मात्र हे जेवण दिवसातून 2ही वेळेला मिळावं अशी मागणी अनेकांनी केली आहे. कोविडची तिसरी लाट आल्यास उद्योग व्यवसायांचं नुकसान होऊ नये म्हणून उद्योगांनी आतापासूनच नियोजन करून सुविधा उभाराव्या असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना केलंय. राज्यात कोरोनाचा प्रसार वाढतोय. कडक लॉकडाऊन लावण्याची मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी अजित पवारांकडे केली आहे. भर पत्रकार परिषदेतून कडक लॉकडाऊन संदर्भात भुजबळांनी उपमुख्यमंत्र्यांना फोन लावला. राज्याच्या कोरोनाच्या परिस्थितीवरून गोपीचंद पडळकर यांनी सरकारवर टीका केली आहे. लोक विनाकारण नाही तर बेड, व्हेंटिलेटर, इंजेक्शनसाठी बाहेर फिरतात असं पडळकर यांनी म्हटलंय. लोक काय फिरतात ह्याचा विचार करा ना. त्यांना इंजेक्शन तुम्ही देतो म्हटलं हॉस्पिटलमध्ये, ते दिलं नाही. ते इंजेक्शन मिळवण्यासाठी फिरतंय. मेडिकलमध्ये तर इंजेक्शन मिळत नाहीत. काही जणांना बेड मिळत नाहीत. काही जणांना बेड मिळाले तर त्यांना व्हेंटिलेटरचे बेड मिळत नाहीत, म्हणून ती लोक फिरतायत. नारायण राणेंना महाराष्ट्राविषयी एवढी आपुलकी आहे तर ते केंद्रात खासदार आहेत, तेव्हा त्यांनी केंद्राकडून संकटाच्या वेळी राज्यासाठी निधी आणावा असा टोला मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लगावलाय. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवरून नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. कोरोनामुळे हजारो लोक मरतायत. आता तरी जनतेच्या जीवाला गांभीर्यानं घ्या, नाहीतर जनताच भाजपला गांभीर्यानं घेणार नाही असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलंय. नवी मुंबईत कोरोना उपाययोजनांसाठी सिडकोनं महापालिकेला 25 कोटी द्यावे अशी मागणी गणेश नाईक यांनी केली आहे. दरम्यान मागणी मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. मंत्री हसन मुश्रीफ यांनी अहमदनगर जिल्ह्याचा कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी 14 दिवस जनता कर्फ्यूच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन नागरिकांना केलंय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथल्या इंदिरा गांधी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयाच्या व्यवस्थेची माहिती जाणून घेत येणाऱ्या काळात आयसीयू सुविधा निर्माण करण्याच्या सूचनाही दिल्या. शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार